गुरुच्या आशीर्वादाने पूजनीय श्रद्धेय नित्यस्मरणीय गुरु नारायणी कृपा प्रसादानं त्याचप्रमाणे हिंदू धर्म रक्षक पूजनीय आपल्या बेटाचे सर्व बेटाचे उत्तराधिकारी जे राहिलेलं उत्तर काम आहे ते त्यांनी प्राणाला देऊन जे बेटाचं काम सर्व दिवस करत आहे तसे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू पूजनीय श्रीमंत पीठाधीश्वर रामगिरीजी महाराज आपण इथं आलात तर खूपच आनंद वाटला. म्हणजे मंदिरामध्ये जी मूर्ती आहे आपण बोललो तर ते बोलते, प्रत्यक्ष महाराज बोलत आहे ती चालते कानाचे बिंब. अशा प्रमाणे महाराजांचं कार्य धावपळ करत दरवर्षी येत असतात. तर आजही आपण आलात. रामजन्म महोत्सव वर्ष 13वी आहे आणि तुमच्या पार्वतीबाई नानी त्यांनी ही जागा दान दिल्यापासून आपल्या हातानेच या मंडळाचा बरोबर झालं होतं. तेव्हापासून या कामाला अजून काही खंडा पडली नाही. बालथानला असताना जागा होती पण पैसा नव्हता. आता बेटामध्ये अगदी म्हणजे जे नाही ते महाराजांना काय करायचे अजून काही सांगता येत नाही. त्यांचं आयुष्य त्याच्या करता आहे खास. मला असं वाटतंय हिमालयामध्ये चालले होते एकांतामध्ये, पण प्रारब्ध आपला भागामध्ये त्यांचं स्मरण योग होता म्हणून बाबाजी आपल्या बेटाचं पूर्ण कायापालट नंतर नाव बदलून टाके. तर खरोखर नाव बदलवलं आपल्या जगाच्या आणि याच्यावर माझं निवड सोडलं. माझं पूजनीय महाराजांना उदंड आयुष्य लाभो, 100 वर्ष आयुष्य लाभो आणि बाबांच्या पाठीमागे आपण सर्वांना आहेतच, यात काही शंका नाहीये. तरी परंतु बाबांचं कुठे आता सध्या तर कुठे नाही शिंदर काय सिंधू समजा महाराजांचं असलं म्हणजे लोक बाबांचा आदर घेतात. सध्या बाबा पाहिजेच म्हणून बाबांना प्रणाम करतो. आणि विश्वस्त आणि विश्वसुखी जे मधुर महाराज, प्रभू महाराज, दत्तू महाराज, सर्व पोलीस डिपार्टमेंट आणि सर्व ग्रामस्थ आणि सर्व नेते मंडळी, आजी माझी सर्वांना मी धन्यवाद करतो. गायनाचार्य महिला मंडळ, पुरुष मंडळ सर्वांना प्रणाम करून या ठिकाणी बाबांनी 2 मिनिटं या ठिकाणी आम्ही गोशाळा सुरू केली. मधु महाराज पलीकडून जवळजवळ 20 लाखापर्यंत काम सर्वांनी पाहिले. बाबाकडे दाखवून येऊन तिकडं आणि काहीही नसताना किंवा महाराजांचं स्मरण करून आपण हे काम चालू केलेलं आहे. कसं झालं हे मला खरोखर माहिती नाही. तरी परंतु प्रभूची संकल्प, गोमातेची कृपा आणि सर्वांच्या प्रेमाने जवळजवळ आपण पाहिलं तिकडे जवळजवळ 2 कोटीपर्यंत महाराज काम जवळ गेले. सर्व जर आपण पाहिलं तर त्यामध्ये महाराज त्याला साक्षीला आहेतच. तरी परंतु महाराजांनी शुभ आशीर्वाद जेणेकरून आम्हाला असा आशीर्वाद द्या असं मला वैयक्तिक वाटतं की सर्वत्र सर्व ठिकाणी सर्वांमध्ये प्रत्यक्ष राम दिसावा किंवा तशी भाव तयार झाली सशिकलं पहा म्हणून आणि कृपा करावी. या ठिकाणी बाबांना विनंती की आपण आशीर्वाद द्यावा. रामकृष्ण हरी नारायण. रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमो रामाय तस्मै नमः. रामान्नस्ति परायणं परतरं रामस्य दास्यस्म्यहं. रामो चित्तदया सदा भवतु मे भो राम मामोद्धर. गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सर्ववेष्टितं चिन्तितं पुण्यस्थानं सरादिशिदन्तं समाधिस्थवतिं नमामि गंगागिरि योगिराजं. शुचिः शीलः समदक्षः सप्रतापजितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दयुक्तं. रामनवमी श्री रामलला प्रगट दिन, त्यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 13वे. आज रामनवमी आहे. भगवान रामचंद्रांचं प्रागट्य. चैत्र शुद्ध नवमी. उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस. शुक्ल पक्षी नवमी, उभय श्रवणात नवमी. मध्यान्नासी दिनकर पळभर वय स्थिर.
सूर्य मध्यान्नावर असताना भगवान रामचंद्र प्रकट झाले. क्षणावर सूर्य देखील स्थिर झाला. तुळशीदास महाराज सांगतात, नवमी तिथी मधुमास पुनीता शुक्ल पक्ष अभिजित हरिप्रीता अभिजित मुहूर्त भगवान रामचंद्र प्रकट झाले. अवरोधी संभव प्रकटला राघव. भगवान आहे संभव आहे. जन्म मरण जीवन आहे, परमात्म्याला नाही आहे. परमात्म्याला जन्मही नाही, मरण नाही. मग जन्म झाल्यासारखं आपल्याला जे भासत आहे ते दिलंय, तो तर निराकार आहे. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण, तोही रघुर आहे. रंगही नाही, रूपही नाही, हे दिसतंय, हे सर्व माया कल्पित आहे. शंकराचार्य वर्णन करतात, माया कल्पित नानाकार मनाकारम भुवनाकारम स्वामानाथ मनात प्रणत गोविंदम परमानंदम. जेवढे दृश्य पदार्थ असतात हे सगळे माया कल्पित असतात. ते असणारं मूळ स्वरूप त्याचं निराकार स्वरूप आहे, तो परमात्मा भक्ता करता सोपा होतो. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा, नाम रूप धारण करतो. तो आज दिवस आहे नवमी. भगवान कृष्ण अष्टमीला रात्री प्रकट झाले आणि राम नवमीला सकाळी दुपारी 12 वाजता प्रकट. ते रात्री 12 वाजता प्रकट झाले, दुपारी 12 वाजता अभिजित मुहूर्त. मध्यान्हाची दिलं सूर्य मध्यान्हावर त्याला भगवान रामचंद्र प्रकट झाले. अशा प्रकारे आज रामनवमी आहे. राम दरबार आश्रम या ठिकाणी परम श्रद्धेय भक्तिपरायण हरिशरणगिरी महाराज बऱ्याच वर्षापासून हा आश्रम सांभाळत आहेत. 30-35 वर्ष झाले असतील. 30 वर्ष. तिकडे 5-6 हा पूर्ण 3 आले गावातून. 3 म्हणजे 23-24 वर्ष होत आहेत. 23-24 वर्षापासून हे संस्थान राम दरबार आश्रम आणि या ठिकाणी मंदिरही फार सुंदर झालेलं आहे आणि कार्यक्रम करण्याकरता मोठा हॉल दोन त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे. गोशाळा सुद्धा सुरू झालेली आहे, पाकशाळा आहेत. सुंदर अशा प्रकारे आश्रमाचं भव्य स्वरूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि ही सेवा आहे, साधू संत समाजाकरताच करीत असतात. सेवा हा भाव असेल तर समाजाचं सहकार्य आपोआप मिळतं. बिना मागे मोती मिले, मागे ना मिले भीक. मागण्याचे काय आवश्यक? सत्य संकल्पाचा दाता नारायण. संकल्प उचित असेल, योग्य असेल तर भगवान परमात्म्याचं सहाय्य असतं. आणि तर भगवान रामचंद्र आहे. रमन्ते योगिनो अनंते नित्यानंदे चिरात्मने इति रामपदे नासो परम येते. योगी ज्याच्यामध्ये रममान होता तसा जो आनंद आहे तो म्हणजे राम आहे. रामो विग्रहवान धर्म. धर्म म्हणजे काय हे जर जाणून घ्यायचं असेल तर रामाचं चरित्र श्रवण करावं, रामचरित्राचं आचरण करावं. रघुकुल रेत सदाचर याई, प्राण जाय परिवचन न जाय. प्राण गेला तरी शब्द बदलणार नाही, हे रघुकुलाची रीत आहे. पितृवचनाचं पालन करण्याकरिता राज्याचा त्याग केला. आजच्या मुलांना हे शिकवणं गरजेचं आहे. बापाचे शब्द पाळण्याकरता राज्याचा त्याग करणारे प्रभू रामचंद्र कुठं आणि आई बाबाला घराच्या बाहेर काढून देणारे लोक कुठं? एवढा बदल का झाला? त्यांनी जर रामायण वाचलं असतं तर झालं नसतं. शास्त्र सांगतं मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव.
प्रजेची सेवा करायलाच असं सांगतो. आणि आज्ञेचं पालन करण्याकरता राज्याचा त्याग केला भगवान प्रभू रामचंद्र. हे आदर्श रामचरित्र आदर्श चरित्र आहे. राम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम आहे. रामचरित्रामध्ये रामाने कुठेही मर्यादा कधीच सोडली नाही आणि कृष्ण चरित्रामध्ये कृष्णाने कुठेही मर्यादा पाळली नाही. कारण कृष्ण चरित्र मर्यादेच्या पलीकडे आहे म्हणून ते समजण्यात आता कठीण आहे. राम अक्षर सुद्धा सरळ आहे. कृष्ण अक्षरामध्ये एकही अक्षर सरळ नाही. कृष्ण नामामध्ये कृष्णाचं बोलणं सरळ नाही, वागणं सरळ नाही, पाहणं सरळ नाही, चालणं सरळ नाही, बोलणं सरळ नाही, बोलतोचा अर्थ सरळ नाही. कृष्ण नामामध्ये एकही अक्षर सरळ नाही. पण राम अक्षर सरळ आहे आणि सर्वांकरता आहे. योगे ज्याच्यामध्ये रममान होता तसा आनंद म्हणजे राम. अयोध्येत राम येतो. अयोध्या युद्ध नव्हतीच अयोध्या. म्हणजे नाही, अयोध्या म्हणजे युद्ध. तिला युद्ध कधी नाही, तिला अयोध्या म्हणतात. हे कोणतं युद्ध आहे? अंतःकरणामध्ये रजगुण, तमगुण, सत्वगुण, सद्विचार, आसुरी शक्ती, दैवी शक्ती अशा प्रकारच्या विचारांचा संघर्ष असतो. तो विचारांचा संघर्ष संपला की आनंद प्राप्त होतो. म्हणून या ठिकाणी अयोध्या युद्ध नभवती अयोध्या. तिथं कदापि युद्ध नाही. त्या अयोध्येत दशरथ पाहिजे, कौशल्य पाहिजे, तेव्हा राम येईल. दशरथ म्हणजे इंद्रदेव, दशरथ 10 इंद्रियांचा रथ म्हणजे दशरथ. कडक निषेधामध्ये याचं विश्लेषण आहे. आत्मारम रथनम विद्ये शरम प्रथमेवतो बुद्धिम तू सारथिम विद्ये मना प्रग्रहमेवच. आत्मा रथी आहे, शरीर रथ आहे, बुद्धी सारथी आहे, मन लगाम आहे, इंद्रिय घोडे आहे. बुद्धिरूपी सारथी जेव्हा मन रूपी लगाम खेचतो तेव्हा इंद्रिय रूपी घोडे हाकलतो. सारथ्याचा घोडे ताब्यात असले तर रथ नीट चालतो, नाहीतर घोडे खड्ड्यात देऊन टाकतो. बुद्धिरूपी सारथ्याचे जर इंद्रिय रूपी घोडे ताब्यात असतील तर शरीर रूपी रथ नीट चालतो, नाहीतर हे इंद्रिय रूपी घोडे पंचविषयाच्या खड्ड्यात देऊन टाकतात. म्हणून दशरथ 10 इंद्रियांचा रथ. आणि कौशल्या कुशल बुद्धीचं कौशल्य, बुद्धीची कुशाग्रता. बुद्धीची कुशाग्रता पाहिजे, बुद्धीला कौशल्य बनव. हृदयाला अयोध्या बनवला. नरदेव म्हणजे दशरथ. मग त्या ठिकाणी राम येतो. आणि राम आल्यानंतर मग सीता आहेच. इथं राम तिथं सीता येणार. सीता येणार म्हणजे सीता म्हणजे शांती, आनंद आहे, शांती आहे. आणि जिथं आनंद आणि शांती आहे लक्ष्मण आहेच. लक्ष्मी सेवेचं प्रतीक आहे. तुमच्याकडे आनंद आला की तो आनंदाकरता सेवा करणारे पण हजर आहेत. तर अशा प्रकारे भगवान प्रभू रामचंद्रांचं प्रागट्य आज नवमी आहे. तसं अष्टमी आणि नवमी एक आहे, त्याच्यामुळे आज जरा कार्यक्रम जास्त. अष्टमीचा पुरणगावचा वार्षिक कार्यक्रम असतो. पुरणगावचा कार्यक्रम करून आम्ही वायगावचा कार्यक्रम केला. वायगावचा कार्यक्रम करून इकडे आलेले आहेत. अजून एक शिरसगावला कार्यक्रम आहे. शिरसगाव हे निंबाळकरचं नाही, तिलोनी शिरसगाव. हा, तिलोनी शिरसगावला अजून एक काळ आहे, त्यामुळं तिकडे जावं लागणार आहे. कार्यक्रम खूप आहेत. या हिंदू संमेलनामुळे जर जास्त धावपळ. परवा जळगाव नव्हता, तिकडं रायगड तालुक्यामध्ये एक कार्यक्रम होता. त्यानंतर जळगावला हिंदू संमेलन होतं. आणि काल संभाजीनगरला बजाज. तर अशा प्रकारे दररोज चालू आहे, धावपळ चालू आहे. आणि आता रामनवमी, हनुमान जयंतीचं पिरियड म्हणजे खूप कार्यक्रम असतात चैत्र महिन्यामध्ये. रामनवमीचा हा जो पिरियड प्रतिपदा ते नवमी, याला वासंतिक नवरात्र म्हणतात. वासंतिक नवरात्र एक शारदीय नवरात्र आहे. शरद ऋतूमध्ये असते शारदीय नवरात्र, हे वासंतिक नवरात्र वसंत ऋतूमध्ये. याही नवरात्रीमध्ये 9 दिवस उपवास करतात. कारण वसंत ऋतू लागला का
आपला जठराग्नी मंद होत असतो. उन्हाळ्यामध्ये जास्त जेवण होत जात नाही, पाणी जास्त येतो माणूस, जठराग्नी मंद होतो. म्हणून 9 दिवस उपवास जर केला त्या जठराला थोडी शांती मिळते, त्याला विश्रांती मिळते, जोमाने तयार होतो कारण पुढे. म्हणून त्याच्याकरता 9 दिवस हे उपवास जर केले. प्रतिपदा ते नवमीला भगवान रामचंद्र प्रकट होतात. एकदा भगवान राम प्रकट झाल्यानंतर मग प्रतीक्षा संपली, मग आपण जेवा. तर अशा प्रकारे या रामनवमीच्या निमित्ताने असणारा हा राम दरबार या ठिकाणी असणारा अखंड राम सप्ताह या ठिकाणी असणारा अखंड राम सप्ताह, या सप्ताहामध्ये आणि आपण उपस्थित सर्व भक्तगण या ठिकाणी हा जो आश्रम आहे, ज्या जागेमध्ये हा आश्रम आहे, नानीने मोठ्या मनाने या ठिकाणी हा आश्रम करण्याकरता ही जागा, कारण आजचा काळ पाहिल्यानंतर गुंठा 2 गुंठे जागा सुद्धा मिळणं मुश्किल आहे. एवढा मोठा आश्रम हा उभा राहिला, याच्या पाठीमागं नानीचं सुद्धा फार मोठं योगदान आहे. ते नानीलाही धन्यवाद देईल की या आश्रमामध्ये एवढं मोठं योगदान आपण जे केलेलं आहे आणि हा भव्य आश्रम या ठिकाणी झाला आणि समाजसेवेचं समाजहिताचंच कार्य या ठिकाणी घडत आहे. त्यांना पुन्हा धन्यवाद देतो. आणि दर महिन्याला प्रत्येक एकादशीला, महिन्याच्या शुद्ध एकादशीला, महिन्याच्या शुद्ध एकादशीला सुद्धा या ठिकाणी प्रत्येक महिन्याला कार्यक्रम असतो. असे कार्यक्रमाची रेलचेल या ठिकाणी नेहमी चालू असते, पंक्ती चालू असतात. पंक्ती देणाऱ्या अन्नदात्यांनाही धन्यवाद. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय, प्रभू रामचंद्र भगवान की जय. आणि या ठिकाणी आपण सप्ताह सुद्धा फार भव्य आणि सुंदर केला. ग्रामस्थांना, या परिसरातील सर्व ग्रामस्थांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आज या ठिकाणी रामलल्ला उत्सवाच्या निमित्तानं आपल्या बोधात आमचे मठाधिपती रणवीरजी महाराज यांनी आता या ठिकाणी प्रवचन रूपी आपल्याला सेवा दिले. त्यांचं या ठिकाणी मी आश्रमाच्या लाख लाख धन्यवाद देतो, आभार